आज आपण निफ्टीचा ॲनालाइज करणार आहे 20 मे 2024साठी, म्हणजे उद्या मंडेसाठी. तर एक ट्रेड लाईन मी ड्रॉ करतो आहे. इथून ट्रेड लाईन अशा पद्धतीनं ड्रॉ करायची आहे. ही ट्रेड लाईन मी ड्रॉ केली आहे. ट्रेड लाईन जर बघितली तर मार्केट कंटिन्यू सपोर्ट घेत आहे. बरेच लोक जे सेलिंगसाठी बसलेले आहेत ते येथून खाली मार्केट पडण्याची वाट पाहत आहे. पण जेव्हा कधी मार्केट या ट्रेड लाईनच्या खाली येईल तेव्हा डायरेक्ट निफ्टी तुम्हाला 21,800 ते 21,700च्या रेंजमध्ये दिसेल. कारण की बरेचसे सेलर आहेत जे वाट बघतात की हे ट्रेड लाईन सोडून मार्केट कधी खाली एंट्री करते आणि त्यांना कधी एंट्री करून प्रॉफिट चांगला कमवता येईल. पण बरेच दिवस झाले मार्केट इथून कंटिन्यू सपोर्ट घेत आहे. हा जो चार्ट आहे तो मी एक 1 वीकचा चार्ट लावलेला आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता निफ्टी जवळजवळ जर हा सपोर्ट निफ्टीनं तोडला तर 21,800 ते 21,700च्या रेंजपर्यंत निफ्टी येऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला आता काय करायचं आहे की मार्केट फक्त वॉच करायचं आहे. कारण की मार्केट जवळजवळ आता 22,500च्या लेवलला ट्रेड करत आहे. निफ्टी 50 ज्यामध्ये 50 कंपन्या असतात. तर तुम्ही चार्टमध्ये पाहू शकता, जर मार्केटनं ह्या ट्रेडलाईनच्या खालती एंट्री दिली तर तुम्हाला मार्केटमधून खूप चांगला पैसा असा कमवता येणार आहे. कारण की सेलिंग होताना मार्केट नेहमी पटपट सेलिंग होतं आणि जर बुलिश मार्केट असेल, जर वर जाणार असेल तर ते हळूहळू वरती जातं. हे तुम्हाला माहीत असावं. जे काही नवीन ट्रेडर आहेत त्यांना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की मार्केट सेलिंग होताना लवकर सेलिंग होतं आणि वर जाताना हळूहळू ते वर जातं. येथे बघा, मी 1 मंथचा चार्ट ओपन केलेला आहे. तर 1 मंथमध्ये पण ती सेम ट्रेडलाईन बनते आहे. मार्केट तेथूनच सारखं तेथूनच सपोर्ट घेत आहे. त्यामुळे इथून मार्केट वरती जाण्याची बी शक्यता आहे आणि खाली येण्याची पण शक्यता आहे. जर तुम्ही सेलिंग करत असाल तर ह्या ट्रेड लाईनच्या खालती तुम्ही सेलिंग करून चांगला प्रॉफिट बुक करू शकता.